शहरामध्ये आज बघितलं आपण, कणकवली शहरामध्ये आज पाहिलं आपण तर सर्वपक्षीय महिला ज्या का आहेत किंवा पदाधिकारी जे आहेत ते सुद्धा इथं, लोकप्रतिनिधीसुद्धा इथं कणकवली पोलीस ठाण्यावरती त्यांनी मोर्चा काढलेला आहे। हा मोर्चा कणकवली शहरातील हरणे आळीतून बाजारपेठ मार्गे कणकवली पोलीस ठाण्यावरती येऊन धडकलेला आहे। त्यांची मागणी एकच आहे की 2 दिवसांपूर्वी ज्या काही घटना घडल्या होत्या कणकवली शहरामध्ये, जिथं एका सलूनमधील 2 परप्रांतीय युवकांनी कणकवली शहरातील 2 मुलींची छेड काढली होती आणि त्याच्यानंतर जो काय प्रकार घडला होता आणि त्या प्रकारासंदर्भात पोलीस ठाण्यामध्ये इथं आल्यानंतर जो काय जाब विचारण्यात आला होता, त्यानंतर मग त्याच जे काय सलून आहे त्या सलूनमधील जे प्रोप्रायटर आहेत त्यांच्या फिर्यादीनुसार येथील त्या 2 परप्रांतीय युवकांना प्रसाद देणाऱ्या काही युवकांवरती पोलीस ठाण्यामध्ये इथं गुन्हा दाखल झाला आहे। आणि त्यानंतर मग जर अशा प्रकारे जर गुन्हे दाखल होत असतील तर कणकवली शहरातील मुलींच्या, महिलांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोणाची असेल, अशा प्रकारचा प्रश्न जो आहे तो येथील महिला वर्ग जो आहे तो विचारताना आपल्याला दिसतोय। कणकवली शहरातील ह्याच हरण्यातील काही महिला आपल्यासोबत आहेत। ताई, प्रतिनिधी जे आहेत लोकप्रतिनिधी त्यासुद्धा इथं आहेत। सुप्रियाजी, काय सांगाल, जो घडलेला प्रकार होता त्यानंतर आता बघितलं आपण, संपूर्णतः इथं बघितलं आपण तर एकवटलेले आहेत, इथं कुठलाही पक्षीय विषय नसून महिलांची सुरक्षितता हा महत्त्वाचा मुद्दा आहे। काय सांगाल? खरं तर परवाच्या दिवशी जो झालेला प्रकार आहे तो अतिशय निंदनीय आहे आणि वारंवार अशा त्या परप्रांतीयांकडून ह्या घटना घडत होत्या। पण ज्या लोकांनी तिथे वाचा फोडली, आता त्याच लोकांविरुद्ध पण गुन्हा दाखल करून घेतलेला आहे, तर त्याच्यासाठीच हा निषेध आहे। खरं म्हणजे ही घटना बघितली आपण तर स्थानिक नगरसेविका पण आहेत त्या भागातील। ताई, काय सांगाल, काय मागणी आहे? आपण आता पोलीस ठाण्यावरती इथं धडक मोर्चा काढलेला आहे, काय म्हणणं आहे आपलं? सदर घटना जी 2-3 दिवसापूर्वी घडली, त्याच्यानंतर त्या परिसलून आहेत त्या मालकांनी जी लोकं गेली होती त्यांना धडा शिकवायला, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला। जसं की चूक त्या 2 कामगारांचे, त्यांच्या विरोधात कुठलीही ॲक्शन न घेता उलट त्यांना पाठिंबा देण्याचं काम या मालकांनी केलेलं आहे। तिथे जाणाऱ्या ज्या महिला भगिनी आहेत त्या सुरक्षित आहेत का हा प्रश्न आम्हाला आहे। तिथे असणारा त्यांचा स्टाफ तरी तिथं सुरक्षित आहे का हाही मोठा प्रश्न आहे। तर जाताना प्रत्येकानं हा विचार करायला लावणारा हा मला वाटतं ही घटना आहे असं मी सांगेन। ताई, काय सांगशील? खरं म्हणजे तुझ्याच आईतील ही घटना घडली होती मुलींच्या बाबतीत, तू सुद्धा एक आता युवती आहेस, आता कॉलेजमध्ये जाशील खरं म्हणजे, आणि अशा प्रकारच्या घटना ज्या काही घडतात कणकवली शहरात याच्या विरोधात आपण आता हा मोर्चा काढला आहे। एक कॉलेजविन युवती म्हणून तुला काय वाटतंय? मला वाटतं की आता हल्लीच घडलेल्या ह्या घटना खूप घाणेरडी आहे आणि आत्तापर्यंत अशी घटना कणकवलीत मी तरी 15 वर्षात कधी ऐकली नव्हती। पण हे बाहेरगावाची मुलं धंदा करण्यासाठी म्हणून इकडे येतात आणि इकडच्या मुलींची छेड काढतात, ही खूप निंदनीय गोष्ट आहे। आणि मला असं वाटतं की शासनाने आणि पोलिसांनी ह्याच्यावर कारवाई केली पाहिजे, मुलींच्या हितात बोललं पाहिजे आणि प्रत्येक मुलीला आश्वासन दिलं पाहिजे की घराबाहेर पडण्याआधी आम्हाला 4 वेळा विचार करायला लागता कामा नये। हा फार मोठा खरं म्हणजे विचार ह्या मुलीनं मांडलेला आहे, जी आत्ता कॉलेजमध्ये आता ॲडमिशन घेईल खरं म्हणजे, किंवा जे आकडेवारीमध्ये शिकत असेल। अशा प्रकारच्या जर काय घटना घडत असेल तर साहजिकच आहे त्याच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या उमटणारच आहेत। प्रथम महिला माजी नगराध्यक्ष आहेत मेघाजी, काय सांगाल? पूर्णतः एक निषेध कुठल्याही शब्दात करावा तेवढा कमी अशा घटनेचा, आणि आज बघितलं तर हा मोर्चा जो आहे तो पोलीस ठाण्यावरती धडकलेला आहे। महिला प्रतिनिधींनी काय सांगाल? मला वाटतं हा खरं तर पोलिसांची जी भूमिका होती त्याच्यावर मला प्रश्नचिन्ह आहे की पोलीस अशी कशी भूमिका घेऊ शकतात। आजकाल आपण बघतोय पुण्यात वगैरे ज्या घटना झाल्यात, पुण्या नाशिकमध्ये ज्या घटना झालेल्या आहेत त्या एवढ्या गंभीर स्वरूपाच्या घटना आहेत। आणि मग काल आमच्याकडे जेव्हा छेड काढली गेली आणि त्याच्या विरोधात जी प्रतिक्रिया झाली तिथे ती उत्स्फूर्त होती, तो जो संतप्त जमा होता त्याने उत्स्फूर्त प्रतिक्रिया झालेली होती, त्यांच्याकडून त्या मुलांना धडा शिकवण्यात आलेला होता। आणि मग त्याच्या विरोधात हे मिठबावकर दाम्पत्य जे कोण आहे त्यांनी आज पोलीस स्टेशनला जेव्हा तक्रार दिली आमच्या युवकांची, ती भूमिका त्यांची चुकीची होती। म्हणजे तुम्ही हे परप्रांतीय तुम्ही आमच्या इथे आणणार, त्याची कोणत्याही प्रकारची नोंद नाही, ना पोलीस स्टेशनला नाही, ना नगरपंचायत हद्दीमध्ये नोंद नाही। आणि हे 300 कामगार ते अभिमानाने सांगतात आम्ही 300 कामगारांना घेऊन पार्लर चालवतो, 300 कामगार आहेत ते कोणाच्या जीवावर तुम्ही आणलात? आणि इथे काय त्याला सुरक्षित इथल्या महिला, मग इथे तुम्ही पैसे कमवायला येतं ना, तर मग इथल्या महिलांची मुलींची जबाबदारी पण तुम्हीच घ्यायला पाहिजे असं आम्हाला म्हणणं आहे। आणि मग पोलीस त्यांची बाजू घेऊन इथे आमच्या युवकांवर गुन्हे दाखल करणार, मग आम्ही न्याय मागायला कुठे जायचं?
तर इथं ह्या महिला ज्या आहेत त्या प्रक्षोभ आहेत, कारण त्यांचा क्षोभ जो आहे तो समजून येतो. ते काळ्या फिती लावून पूर्णतः कणकवली शहरातील ह्या हरण्या येतील आणि शहरातीलच नव्हे तर आजूबाजूच्या गावातील सुद्धा महिला इथं आणि त्यांच्यासोबतच लोकप्रतिनिधीसुद्धा, अगदी नगराध्यक्ष संदेश पारकर असतील म्हणा, माजी उपनगराध्यक्ष बंडू हरणे असतील म्हणा, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, हे सुद्धा एकवटलेले आहेत. आणि पोलीस स्टेशनमध्ये बघितलं आपण तर आता PI तेजस नलवडे जे आहेत ते इथं त्यांच्यासोबत त्यांची चर्चा जी आहे ती चालू आहे. निर्माण झालेलं. खरं तर अनेक व्यवसाय या शहरामध्ये आहेत आणि या शहरामध्ये अनेक कामगार हे प्रत्येकाचे त्या दुकानामध्ये किंवा त्या व्यवसायामध्ये आहेत आणि त्यांच्याकडनं ह्या ज्या काही सगळ्या चुकीच्या घटना घडत आहेत, म्हणजे महिलांची छेडछाड असेल, जे सगळ्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टीच्या विरोधामध्ये हा सगळा कणकवली शहरवासी एकवलेले आहेत आणि आम्ही सगळे आमच्या भावना, जो आमचा उद्रेक आहे हा सांगण्यासाठी आपल्याकडे आला. जो त्या दिवशीचा जो प्रकार घडला त्यावेळी ती ॲक्शनवर रिॲक्शन होती आणि त्यांनी मुलींची छेड काढली हे कळल्याच्या नंतर शेवटी साहजिकच आहे, लोकांना कळल्याच्या नंतर लोकांनी त्या ठिकाणी एकत्र आले आणि त्यांना पकडून त्यांना शासन केलं ही आणि तुमच्या ताब्यात दिली की हे असे आरोपी आहेत आणि यांनी मुलींचा विनयभंग केला, छेड काढलेली अशा पद्धतीने. आणि त्याच्यानंतर एक साईड गुन्हे दाखल झालेत, पण ज्या लोकांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला तर आता आमच्या अशा निदर्शनास आलं की त्यांच्यावर सुद्धा गुन्हे, ज्यांनी म्हणजे याच्यामध्ये जमाव झाला, त्याच्यानंतर या घटनेवर ॲक्शनवर रिॲक्शन झाली, त्या रिॲक्शनमध्ये जे प्रमुख लोक होते त्यांच्यावर पोलिसांनी किंवा त्या संबंधितांनी तक्रार झाली, गुन्हा दाखल. आणि म्हणजे शेवटी जर असं शहरात होत असेल तर त्याला म्हणजे मगाशी पण बंडू हरणे म्हणाले किंवा सुशांत नाईक पण म्हणाले की अपघात झाल्यानंतर शेवटी तिथं जाणं आणि तिथं तातडीची मदत करणं ही प्रत्येक माणुसकीचं कर्तव्य आहे. एखाद्या मुलीवर अन्याय झाला त्यावेळी जर त्याला विरोध करण्यासाठी लोक जमले आणि त्यांनी प्रतिकार केला, हा कुठला गुन्हा? हा गुन्हा होऊ शकत नाही ना. त्याला शेवटी विचारणं त्या सगळ्या म्हणजे चुकीच्या लोकांना की ह्या कुठल्या ह्याच्यामध्ये बसते, म्हणजे असं लोकांचं म्हणणं आहे. की एखाद्या म्हणजे तोच विषय सांगितला, एखादा अपघात घडला, एखादा मदत करायला गेला, त्या मदत करणाऱ्यावरती गुन्हा दाखल केला असा विषय झाला. म्हणजे एखाद्यावरती काय झालं की छेडछाड काढणं हे 10 दिवस पहिला गुन्हा आहे. एखाद्याने तक्रार केल्यानंतर त्या युवकांवरती परत तक्रार केल्यानंतर गुन्हे दाखल होतात. तर त्याची पार्श्वभूमी काय आहे साहेब की त्यांनी छेड काढली, विनयभंग केला आहे आणि त्यानंतर त्यांनी सतत जमावाने तो हे केलेला विषय आहे. परत तुमच्याकडे आणून दिलं, असं नाही गुन्हा दाखल करायचा. हां, परत मुलींवरती गुन्हा दाखल करण्याची सुद्धा इतकी चेष्टा झाली आहे. नाही त्याच्यामध्ये आलंय त्यांची नावं तिथे उपस्थित म्हणून ते ठीक आहे. म्हणजे पण ह्यांना साहेब ह्या युवकांना कशासाठी तुम्ही भेटीस धरता, ह्याच्यामुळे ते गुन्हे मागे घ्यावेत असं आमचं खरं म्हणजे निवेदन आहे. त्याच्यामध्ये काय झालं आणि ते पार्लर सुद्धा बंद व्हायला पाहिजे. जर ते 300 लोक कणकवली शहरात आणून व्यवसाय करतात ना, मग त्यांनी जबाबदारी घेतली आहे का इथल्या महिलांची आणि मुलींची? त्यांची जबाबदारी नाही का? तुम्ही इथे कमवायला येता का? मी त्या दिवशी पण सर तुम्हाला म्हणाले की त्यांनी काय सुरक्षितेचे इथल्या लोकांच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली. 300 कामगार तुम्ही परभागातून आणता आणि इथे व्यवसाय करता, त्यांची नाव नोंदणी केली आहे का पोलीस स्टेशनला? मग काय ह्या मिडबावकर दाम्पत्यावर गुन्हे दाखल होऊ नये? त्यांच्यावर पण गुन्हे दाखल करा आणि ते पार्लर बंद करा. आमची अशीच मागणी आहे साहेब. एक अल्पवयीन मुली, एक दिव्यांग मुलीवर, अल्पवयीन मुलीवर कामगार अत्याचार करतात. ठीक आहे, कामगारांना मालकी किंवा मालक सांगतो असं नाही, पण एक सामाजिक जबाबदारी असते की त्या घटनेचा त्यांनी वास्तविक निषेध केला पाहिजे. पण असा निषेध न करता उलट जमाव म्हणजे जे उत्स्फूर्तपणे त्या मुलींच्या बाजूने जो जमाव आला, महिला आल्या, तरुण मुलं आली किंवा नागरिक आले, यांच्यावर त्या केसेस घालतात आणि त्या तुम्ही केसेस नोंदवून घेतात. एक मिनिट लक्षात घ्या. हा असा प्रश्न आहे त्या परिसलूनमध्ये त्या मालकिनींना किंवा त्या मालकाला महिला किंवा लहान मुली किंवा दिव्यांग मुलींच्या बाबतीत कुठची आस्था नाही. तर आमचा कस्टमर एक महिला आहे मॅक्झिमम पार्लरमध्ये जाणार. उद्या ह्या पार्लरमध्ये जाणाऱ्या शहरातल्या किंवा आजूबाजूच्या ज्या महिला आहेत किंवा मुली आहेत ह्या आधी सुरक्षित आहेत का? कारण त्यांची जी विकृत मानसिकता आहे की आमच्या कामगाराने कुठच्याही मुलीची किंवा काय उद्या बलात्कार केला तरी चालेल, पण आमच्या कामगाराची बाजू देणार. उद्या त्या पर्री सलूनमध्ये ज्या महिला एक पार्लरसाठी आपल्या जाणार म्हणजे कामासाठी पार्लर, त्या महिला आधी सुरक्षित आहेत का?
नक्की त्या सुरक्षित राहतील का? उद्या जायचं का महिलांनी आमच्या शहरातल्या त्या पार्लरमध्ये? हा प्रश्न आहे. आणि ती एक महिला मालकीन नोंद करते आणि तुम्ही नावं लिहून घेता. मग त्या दिवशी त्या महिलेने आणि त्याच्या पतीने त्या महिलेंवर आणि आपले गौरववर्धे विश्वभरने यांनाही धमकी दिल्या. आम्ही त्यांनी तो विषय बाजूला ठेवला. प्रत्येक धमक्या नको एक आपला त्या मुलींच्या बाबतीतला गुन्हा झाला. मग हे देणार एनसी तुम्ही घेणार का? त्यांचे कोण कोण मालक होते ते घेणार का? त्यांच्यावर हे सेक्शन लावणार का? सर तुम्ही 5 ते 6 सेक्शन लावले. त्या सेक्शनचे सुद्धा तुम्ही काहीतरी उलगडा केला पाहिजे. कारण नॉन बेलेबल सुद्धा त्यात 2-3 आहेत आणि एक 2 बेलेबल आहे. मग धमकी दिली, मृत्यूस कारणीभूत ठरली, काय म्हणजे ते देणार आणि तुम्ही लिहून घेणार आणि कारवाई करणार नाही, आवाज उठवायचा नाही का? काय म्हणतो साहेब? आवाज उठवायचा नाही का? बलात्कार महिलेची वाट त्या बघायची. मुलीचा कोणा किंवा महिलेवर अत्याचार झाला, बलात्कार झाला, मर्डर झाला, का आम्ही तिथे त्या चोराला गुन्हेगाराला पकडायचं नाही? जायचंच नाही. मला फोन करायचा. करायला पाहिजे का? म्हणजे मग नेमकं आम्ही काय वाट बघायची? नागरिक म्हणून आम्ही काय भूमिका याच्यात घ्यायची? शहानिशा होणं खूप गरजेचं होतं. तुम्ही शहानिशा करायच्या आधी गुन्हे नोंद केला हा एक प्रॉब्लेम आहे. त्याच्यामध्ये काय आपल्याला माहिती पोलिसांनी शहानिशा केली असती ना तर कळलं असतं की कोर्टानं त्याची दखल त्याच्यासाठी आहे. आणि कोर्टानं त्याची दखल घेतली. कोर्टाचा आदेश आहे, कोर्टाचा क्लिअर आदेश आहे. कोर्टानं सर्व त्याची दखल घेतली घटनेची आणि त्यांनी आपल्याला आदेश दिला की पोलिसांनी याच्यात योग्य ती कायदेशीर कारवाई कोर्टाने करावी. नावं दिली. कोर्टाने नाव माननीय कसं न्यायालयाने कोर्टाने कोर्टाने दिलं? नावं ऐका दिली. ऐका मग काय ऐका, सांगताय? माहित आहे मला माननीय न्यायालयाने आपल्याला आदेश त्यांनी केले. जरी नावं दिलेली माननीय असली तरी- न्यायालयाचे जे काय आहे ते आपल्याला मान्य फॉलोअप करावे लागते. पण माननीय न्यायालयाने हे म्हटलंय की माझ्या माहितीप्रमाणे जे ह्यांना मारहाण झाली ते शोधा. बरोबर. तुम्ही त्या सगळ्या सेक्शन जे 5-6 सेक्शन आहेत माझ्याकडे जे लावले FIR आपण पाहिली आहे याच्यात तो तुमच्या तपासाचा भाग होता ना. मग तपासाचा भाग येईल ना तो. काय तपासाचा मग भाग आता येईल. म्हणजे गुन्हे होणार कधी होणार? अरे, झालं. गुन्हे कधी जाणार? आज शहरामध्ये गेली 3 दिवस हे वातावरण पूर्ण तणावपूर्ण आहे. पूर्ण शहरामध्ये एक भीतीचं वातावरण आहे. महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न आहे. माझं म्हणणं याचा योग्य तपास आपण योग्य तपास म्हणजे नगराध्यक्ष साहेब, योग्य तपास म्हणजे आम्ही जर एखाद्या गोष्टीची दखल घेतली जी ह्यांना उशीर लागतोय आणि आम्ही ती नागरिकांनी म्हणून लवकर दखल घेतली मग तो आमचा गुन्हा झाला का? ह्याच्यावर एखाद्या मुलीवर जेव्हा अत्याचार होताना आपण बघत राहायचं का? पोलिसांना कळवायचं आणि आपण बघत राहायचं तो कशी छेड काढतो ती. अशी जर भूमिका असेल ना तर कोणाच्या मुलीच्या मदतीला येणार नाही. हे सगळे आणि असेल ना तर सगळे जे आहे तिथे सगळ्यांना गुन्हा दाखल करा. पुढे जाणार हा सगळ्यांना जे साहेब दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई या ठिकाणी होणार असं नाही आहे. या पद्धतीने त्यांनी जरी नावं दिली असली तरी आपण आपल्या कॅमेऱ्यामध्ये चेक करून जे तिथं सीसीटीव्ही फुटेज आहे ती चेक करणार. वस्तू किती बघणार आम्ही मारायला होतो आणि साहेब. साहेब आम्ही मारायला होतो. आम्ही सांगायला तयार आहोत. दुसरी गोष्ट अशी आहे एवढी सगळी घटना झाली एक एवढी घटना झाली. ते लक्षात घ्या. दुसऱ्या दिवशी एकानं बोला उत्तर देता येईल. माहिती आहे आमच्यावर जो गुन्हा दाखल केलाय ना त्याच्यात स्वतः मालक सुद्धा त्या दोघांना मारायला होता तिथे. त्यांच्यावर पण गुन्हा दाखल केला. मग ते आमची नाव कलमाड करतो त्याच्यावर पण नाव घातलं पाहिजे. उद्या जर कोण येणारच नाही साहेब, कोणच येणार नाही. गोष्टी पोलिसांचं काम करतायत नागरिक त्यांच्यावर गुन्हे दाखल करतायत. बाळू एकेकाने बोला. बाळू या पुढे ते सगळी घटना झाल्यानंतर त्याचं माहिती सगळी एसवी साहेब एसवी त्यांच्या सगळ्या मार्गदर्शन घेऊनच हे सगळं केले. म्हणजे साहेब तुम्ही स्पष्ट बोला ना की याच्यानंतर शहानिशा होणार आणि गुन्हे दाखल होणार असं तोपर्यंत आहे का? बघत राहायचं गुन्हे दाखल नागरिकांनी. केले हां, असं नागरिकांनी स्पष्ट सांगा. बघत नाही आणि आता गुन्हे दाखल झालेले आम्हाला आहेत. आधी असं या सांगा. दोघांवर गुन्हे दाखल करायचे आम्हाला सर्वांना मिळून मालक आणि साहेब, मालकीण आता दोघांना ह्या गुन्हे दाखल मुलीने करायचे. प्रश्न विचारलाय त्याचं उत्तर आहे का तुमच्याकडे की मी खेळू का नको खेळू? आम्ही तिला असा बाहेर सगळ्यांना पाठवतच प्रश्न नाही. विचारलाय तिने. मी मला खेळायचं उत्तर का देता नाही येत खेळायचं? नसेल तर तुमच्या आता सांगितलं त्या वरिष्ठांना विचारांनी उत्तर द्या. तिला उत्तर मी सांगितलं द्यायचं. ना की अशा नाही, नाही. पद्धतीनं म्हणजे मान्य उद्या हिला कोर्टाचा उत्तर आदेश दिलं ना तर आहे. आम्ही- या कोर्टाचा आदेश आपल्याला बंधनकारक आहे. माननीय न्यायालयाच्या त्याच्यानुसार आपल्याला कारवाई करावी लागेल. म्हणजे साहेब कोर्टाच्या नावावर तुम्ही आदेश आहे कोर्टाचा भविष्यात आपल्याला. कोणी काय करायचं नाही. मान्य कोर्टाचा आदेश तर आपल्याला मानावा लागेल. माननीय न्यायालयाच्या आदेशामुळे मी विचारलंय साहेब. तुम्ही आता कोर्टात जा.
येणार नाही का आम्हाला स्नेहा दिसत नाही तिकडे जायला पाहिजे तिकडे ठेवा एक सेकंद मालकाने आणि मालकिनीने त्या तिच्या आईला आणि तिच्या मित्रांना धमकी दिली तर त्याची तुम्ही गुन्हा नोंद करा आणि त्यांना आणि तिच्या पुढच्या मुलींना सुद्धा जपून राहायला सांग या प्रकारचं तिचं वक्तव्य आहे आणि असं असताना सुद्धा जाऊन देतो विषय एक झाला तर या बाबतीतले गुन्हे नोंद करा त्यांना अटक करा आम्ही जातो. आणि साहेब सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती जमाव त्याची मुलगी साहेब यांची FIR नोंदवून घ्या तुम्ही आज आता यांच्या विरोधात ज्या मालकांनी पार्लर बंद नाही त्यांच्यावर दोघांवर गुन्हा दाखल करून काही महिला आहे मला दिली त्याच्या आईला दिली त्याच्या बहिणीला दिली हो आम्ही दिली ना आणि आमच्यावर जो गुन्हा दाखल आहे त्या गुन्ह्यातच मालकाची पण सहभाग आहे त्याचा पण गुन्हा त्याच्यात नाव आणि ह्याचं ह्या मुलांना पण आता 4 दिवस अजून 2-3 दिवसाची वाढ पाठी बघूया पाठी शिकवलं नाही साहेब आणि पार्लर बंद बघून करण्याची जरूर नाही माणसं तुम्हाला सांगितलं शूटिंग मध्ये जर मी दिसत असेल मी जर सांगितलं माझ्यासोबत हे पण मारायला मोबाईल मध्ये असेल कोणाची बाबा नाव आलं तर झालं कसा शेअर कॅमेऱ्यात नाही आहे तो मग तो त्याला 169 नोटीस देऊन नाही म्हणता ना तो बदनामी झाली ना माझ्या नावाची बदनामी का त्याला त्याची जबाबदारी तुम्ही घेणार त्याला त्याची मुलं विचारतात तुम्ही बाबा इथे नसताना तुमचं नाव आलंच कसं त्यांना तुम्ही काय देणार त्यांची नावं तुमच्या याच्यात नाही आम्ही होतो तुम्ही आता त्याचं नाव घालणार म्हणता किंवा काढणार म्हणता ना मग तुम्ही कुठलीही सहानिशा न करता त्याची बदनामी झाली ना तुम्ही पेपरमध्ये नाव आलं ना त्याचं त्याची बदनामी झाली त्याचं काय फुकटची बदनामी झाली त्याची पूर्ण ही घटना घडली त्यावेळी पूर्ण शहरातच होती नाव पेपरात घरची बदनामी झाली त्याला जबाबदार
या माणसाचं नाव घातलं, त्याची बदनामी दिली, त्याचा जबाबदार कोण? त्यांनी कुठली नाव दिली, त्यांनी तुम्ही घालून टाकली, हे चुकीचं आहे आणि तुम्ही जर म्हणलं आम्ही म्हणू शकत नाही की नाही त्यांना ह्या प्रश्नाचं उत्तर देऊ देत की ह्या अशी मुलंही आमची तिथे रस्त्यावर खेळत असतात, रात्री 9-9, 10-10 वाजेपर्यंत खेळतात, त्यांची सिक्युरिटी कोणी घ्यायची? कधी येणार? घेऊन गेला मग पुण्याच्या त्या मुलीला का नाही वाचवलं सर? तुमची एवढी सक्षम यंत्रणा होती पुण्याच्या. नाही साहेब, आम्ही घेतली ना मला बोललो मी की मान्य कोर्टाचे आदेश नाही, आदेश आहेत त्याच्यानुसार आपण केलेलं आहे. त्याच्यामध्ये सगळ्या वरिष्ठांना वगैरे विचारूनच काम केलेलं आहे. त्यांनी सांगितलं की ही सगळी घटना जी आहे ती त्यांनी सगळी रेकॉर्ड केली, म्हणजे लिखित स्वरूपात केली. नाही दबावाचं काय? साहेब, आमची आणि एक मागणी आहे की ह्या परी सलूनच्या मालकीन जरी कामगारांनी एवढा मोठा अत्याचार केला तरी त्यांना त्या महिलांबद्दलची काही आस्था राहिलेली नाही. तर त्यांच्या सलूनमध्ये ह्या कामगारांनी आणि काय महिलांबरोबर काय ह्या वर्षभरात सुरू झाल्यापासून केलं असेल आणि त्या महिलेने किंवा त्या मालकीनीने किंवा मालकाने महिलांना दडपशाही धरून किंवा आमिष दाखवून काय अत्याचार केले असतील आज, तर त्याचं संपूर्ण फुटेज चेक करा. म्हणजे जे काय होईल ना, कारण केलेलं असणार अशा प्रवृत्तीची जी मालकीन आहे किंवा मालक आहे ते अशा प्रकारच्या महिलांचा, एखादी गरीब महिला असेल किंवा अबला असेल किंवा अडचणीत असलेली असेल, तिचाही फायदा घेतल्याशिवाय राहणार नाही. कारण एका अपंग मुलीपेक्षा त्याला आपले कामगार महत्वाचे जे वाटतात ना, अशी महिला ती वाटेल ते महिलांबद्दल वाटेल ती कृती करू शकते. आणि ही शहरात चर्चा चालू आहे वेगवेगळ्या नावाची. नक्की साहेब, ती जेव्हा त्या मुलीवर अन्याय झाला तिला सांगायला गेले ना, तर ती जर असं सांगते की माझा मी कस्टमर करणार, मग काय ते बघणार? हे काय असं नाही सांगितलं, तुमचं तुम्ही काय ते बाहेर बघा, मी माझा मेकअप करायचा आहे. एवढी भावना शून्य जर मालकी नसेल, एखाद्या स्त्रीबद्दल जर घडत असेल एवढी नाही. आणि तुम्हाला सांगतो घटनाक्रमाचा सिरियसनेस सांगतो, ते कामगार पळाले, त्या कामगारांना दुसरा पार्टनर आहे ना त्याच्या रूमवर धडून ठेवलं यांनी. लक्षात घ्या, जर जमावाला हे समजलं नसतं तर हे कामगार तुम्हाला आयुष्यात मिळाले नसते, पळाले असते. लक्षात घ्या, पंजाबचे त्यांनी आपल्या रूमवर नाही गेला, दुसरं तो त्यांचा मित्र आहे ना त्या रूमवर त्यांना दडून ठेवला गेला. हे जर वेळेवर पोचले नसते तर ते कामगार सुद्धा हातात मिळाले नसते. आणि आतापर्यंत जे काही पोलीस शेवटी प्रयत्न करत असतात प्रश्न वेगळा, पण हे कामगार तुम्हाला कधीच दोन मिळाले नसते. बंडू शेठ ते नशेमध्ये पण आहेत सर. सुद्धा हे सांगा. नाही, एवढी घटना घडून सुद्धा त्यांचा मित्र अशी पोस्ट टाकतो त्याच्यावर का दुसऱ्या दिवशी की हे जे केलेलं आहे त्या मुलींकडूनच त्यांना रिस्पॉन्स मिळाला म्हणून केलं. एवढी जर त्यांची मुजोरी वाढली असेल तर का म्हणून ऐकून घ्यायचे त्यांचे? करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.